मंडळी चला तर पाहूया आपण वटवृक्षाचे झाड. हे बघा, हे पाहिलं तुम्ही, हा वटवृक्ष आहे. आता वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि या वटाची पूजा सगळ्या स्त्रिया करतात. ची कथा तर तुम्हाला माहितीच आहे. पूर्वीच्या काळी सतीने आपल्या नवऱ्यासाठी व्रत करून या वटवृक्षाची पूजा केली होती आणि तिचा पती जिवंत असा ती स्वर्गातून घेऊन आली होती. यमाकडे जाऊन ती घेऊन आली होती. पारंब्या आहे त्या खोबरेल तेलामध्ये भिजवून ठेवून कढीपत्ता, त्यानंतर ब्राह्मी, आवळा आणि थोडंसं कोणी शिकेकाईसुद्धा वापरतं, प्रत्येकाच्या आवडीनुसार. हे थोडा वेळ खोबरेल तेलामध्ये भिजवायचं आणि नंतर ते खोबरेल तेल उकळून घ्यायचं. उकळून घेतल्यानंतर खोबरेल तेलाचा कलर चेंज होईल. तर 2 तास वापरण्यासाठी घेऊ शकता. ही पारंबी पाहिली तुम्ही, बघा जमिनीला टेकायला आली, जमिनीला अगदी टेकलेली आहे. दिसली तुम्हाला? हिरवळ गवत आहे आणि पारंबी आहे. लहान मुलं या पारंब्या धरून झोपाळी खेळतात. तसंच ही वडाची पानं आहे. या वडाच्या पानाचा उपयोग आहे ना, पूर्वी पत्रावला म्हणून बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा.